तर भावांनो, आज एक महत्वाचा डिसिजन घेणार आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला कळेलच माझं काय डिसिजन आहे. तर आता सध्या तर मी आवरलोय, सगळं कॉलेज वगैरे जाऊन आलोय, कपडे चेंज केले, आता चाललोय मी आपल्या फार्म हाऊस वर. तिथे जाणार, तिथे मम्मीला सोडतो, मग मी तिथून कुठून जातो तुम्हाला माहितच आहे. सो आता तिकडे जाऊया, मग आल्यावर तुम्हाला सांगतो काय आहे ती विषय, काय आहे ती सांगतो आल्यावर. जरा पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला कळेल नक्की. तर भावानं जाऊन आलो आपल्या प्लॉटवर, आणि विषय असला बाहेर झाला आज माझ्या संग, लई गमजा झाल्या. काय आले माहितीये का, मी व्हिडिओ करत होतो, फार्म हाऊसवर गेलो तिथे व्हिडिओ करत होतो, आणि व्हिडिओ करताना समोरचा कॅमेरा सुरू झाला, आणि मी व्हिडिओ बॅक साईडच्या कॅमेऱ्याने करतो ना, मग ते कॅमेरा सुरू झालाय, त्यामुळे असली चेष्टा झाली माझ्या संघात. तुम्हाला दाखवते कसं झाले. तर भावांना आजचा विषय काय माहितीये का, आज झाले आपली सगळी कामं, आणि आता मम्मीने सांगितलेलं 5 उप पाणी पाजून टाक, कारण त्या दिवशी आपण गहू लावलं ना, शॉर्ट तर तुम्ही बघितला असतील माझी, त्यात आपण गहू लावले त्या दिवशी. मग आता ते झाले, पाणी पाजले त्याला, आता 2 दिवसात येतील त्याला कोंब येतील, मग लय बाहेर दिसते भावांनो, असलं क्वालिटी दिसते नाही ती. मी मागच्या वेळी गहू लावलेली ती तुम्हाला दाखवलेलं, तेव्हा आता त्याची कोंब आलेत वर आले, ती लय बाहेर दिसायला लागले. तुम्हाला दाखवत थोड्या वेळात. बघितलं कसलं झालंय ते, काय मी बघून लागले हसायला त्याला, कसलं झाली म्हटलं, माझ्यासोबत सासू व्हायचं होतं, हिला अवघड आहे म्हटलं माझं, बघत नाही काय नाही, नीट तसंच व्हिडिओ चालू करते, फोन घेतोय, कॅमेरा सुरू करतोय, कुठली साईड आहे काय बघत नाही काय नाही, तसंच व्हिडिओ चालू म्हणजे चालू. तर सकाळी गेलतो कॉलेजला, आणि तिथे कांड झाला, तिथे कांड एक झाला, मित्रांना असं जरा मॅटर केला, सरांना जरा काय उलट बोललं, मग त्यावेळी जरा कांड करून आलो, घरला आलो. मग कुठे जातोय तुम्हाला माहितीच आहे, आता आपल्या घरी आलोय. मग आता एक डिसिजन घेणार आहे मी भावानं. तर आपला हा फोन कुठला आहे माहितीये का, तुम्हाला मी दाखवतो. आपला फोन आहे सॅमसंग नोट 9 आहे, त्यामुळे त्यात फीचर्स काय काय ते पण सांगतो. ह्याचा वाईड अँगल नाही भावा, वाईड अँगल नसल्यामुळे व्हिडिओ माझा पूर्ण व्हाईट दिसत नाही, त्यामुळे मी फोन चेंज करायचा डिसिजन घेतला. मी फोन नवीन घेऊ शकत नाही, कारण आपल्याकडे थोडं बजेट नसल्यामुळे मी फोन नाही घेऊ शकत नवीन फोन घेण्यात का आपल्याकडे बजेट नसल्यामुळे मी काय करणार माहितीये का, आता आपल्या घरात 4 फोन आहेत. मम्मीचा चांगला आहे पण वाईड अँगल नाही त्यात, भैयाचा आहे पण व्हिडिओचा वाईड अँगल नाही त्यात, माझा पण नाही त्यात वाईड अँगल नाही. पप्पाचा जो फोन आहे त्यात वाईड अँगल आहे, मग तो फोन मी घेणार आहे. मग काय करतो, पप्पा आले, पप्पांचा फोन चेंज करतो, त्यातला सगळा डाटा ह्यात ट्रान्सफर करतो, आणि ह्यातला सगळा डाटा त्यात ट्रान्सफर करून मी सगळं फोन, म्हणजे पप्पांचा जो फोन आहे तुम्ही घेतो, आणि माझा फोन पप्पांना देतो, असं करून ट्रान्सफर करतो आपला, म्हणजे हा डाटा त्यात घालतो, मग ट्रान्सफर करून. आता काय आपल्याकडे ऑप्शन नाही दुसरा, वाईड अँगल तर पाहिजे, मग दुसरा फोन घेणं इतकं बजेट नाही आपलं, मग ऍडजस्ट केलं पाहिजे काही तर, आणि त्यामुळे मी पप्पांचा फोन घेत आहे. तर हा माझा मोठा डिसिजन आहे. भैया बघू काय म्हणतोय आल्यावर, तर घेतोच आता. माझं तर आता लॅपटॉपला ट्रान्सफर करून ठेवतो, पप्पा आल्यावर पप्पांना हा फोन देऊन तो घेतो. मला जर पाहिजे फोन, आता वाईड अँगल नाही, कंडिशन नाही, आणि ह्यात कसं झाले, चार्जिंग पण लवकर संपायला लागले, मग जरा काहीतरी केलं पाहिजे. आता पप्पांचा फोन घेतो, ऑप्शन पण नाही माझ्याकडे दुसरा, आणि काय करू काय कळण झाले भावानं, सांगा लवकर, नवीन फोन घ्यायचा का पप्पांचा घ्यायचा. पप्पा अजून आलेले नाहीत, तर मी काय करतो, आता आपल्या सॅमसंगचा फोन आहे ना, लॅपटॉपला ट्रान्सफर करतो, पेनड्राईव्ह आपल्याकडे, पेनड्राईव्ह मध्ये ट्रान्सफर करून ठेवतो. मग पप्पा आले, पप्पांचा फोन मधला पण जो डाटा आहे तो पण ट्रान्सफर करून घेतो. मग परत त्यांना आणि रिसेट करून हा फोन चांगला करून देतो, म्हणजे रिसेट करतो म्हणजे नवीनच फोन होईल. तर आपला डाटा आता लॅपटॉपला ट्रान्सफर करूया. तर चला जाऊया. तर भावानं पप्पा आल्यात, पप्पाचा फोन दाखवतो मला. हा बघा पप्पांचा फोन, रेडमी नोट 9 रेडमी नोट 9च आहे. तो लय भारी फोन आहे, त्यात वाईड अँगल आहे, त्यामुळे मी हा फोन घेणार आहे. आणि ह्यात वाईड अँगल वगैरे त्या असल्यामुळे मी त्यातनं व्हिडिओ आता करणार आहे. भावांनो लय मस्त व्हिडिओ होणार आहे. तर ह्याच्या पुढचं ब्लॉग ह्याच्यापेक्षा क्वालिटी होणार आहे. सो बघायला लागतात पूर्ण ब्लॉग, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन फोन मध्ये ब्लॉग करताना.